नमस्कार, आज मी तुम्हाला सोलापुरी शेंगदाणा चटणी घरच्या घरी मिक्सरमध्येच करून दाखवणार आहे। तर रेसिपी चालू करूया त्यापूर्वी तुम्ही अजून मनीज रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा, लाल बटन दाबून बेलच्या आयकॉनला प्रेस करा। आणि आता इथे शेंगदाणे जे वापरायचे आहे ते आपल्याला आता इथे मोठे शेंगदाणे लंबे लंबे मी इथे भाजून घेतले आहे। एकदम नॉर्मल मीडियम लो फ्लेमवर याला एकदम असं व्यवस्थित घाई करायची नाही भाजताना, तेव्हाच ती अशी खाण्यासाठी छान लागते मग चटणी। आणि लसणाच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहे, लसणाचे ते वरचे साल काढलेले नाही मुद्दामूनच, आणि जिरे टाकायचे। आणि त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार तिखट टाकायचं आहे। थोडी तिखटच ही छान लागते, पोळीसोबत खाण्यासाठी पण खूप छान लागते। आणि मीठ चवीनुसार इथे तुम्हाला टाकून द्यायचे आहे। आता तुमचे जेवढं शेंगदाणे असतील त्या हिशोबाने तुम्ही मीठ आणि तिखट टाकायचं आहे। पण लसण मात्र भरपूर एक मूठ भरून असं लसण इथे टाकलेलं आहे। आणि आता ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स केल्यानंतर मिक्सरला कोर्सली फिरवून घ्यायचं आहे। खाली लिहून येतं इंग्लिश सबटायटल तुम्हाला। आणि आता हळूहळू फिरवल्यावर अशी जे आपण कुटुंब करतो सोलापुरी शेंगदाणा चटणी तशीच ही सेम लागली आहे। आणि कुरुम ते शेंगदाणे खाण्यासाठी एकदम कुरकुरीत झालेले होते आणि चटणी एकदम टेस्टी झालेली होती। तर नक्की तुम्ही पण अशा प्रकारे ही चटणी करून बघा। पटकन मुलांना शाळेत जायचं असेल तर चटणी पोळी गरम गरम चपातीवर चटणी टाकून तेल टाकून त्याचा रोल चटणी पोळीचा तुम्ही मुलांना पण टिफिनमध्ये देऊ शकता आणि तो खाण्यासाठी पण चांगला लागतो। तेल टाकून पण नुसती ही चटणी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता, पण ही चटणी मला स्पेशली आवडते ती दही टाकून मिक्स करून खायला। तर तुम्ही कशासोबत खाता ते पण नक्की कमेंट करून सांगा। मी ही दह्यासोबत कालवून खाते, दही चटणी आणि मग चपाती भाकरी जे असेल ते खूप छान लागतं खाण्यासाठी। तर तुम्ही तेल टाकून खाता की दही टाकून खाता की अजून कसं खाता ते कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका, सोबतच शेअर करा। आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी। तर आता ही चटणी तुम्ही नक्की करून बघा। भेटूया पुढच्या एक छान नवीन वेगळ्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।